तर अतिशय चविष्ट असे आज आपण बाजरीचे खारवडे बनवणार आहोत। काही भागात याला खारोड्या देखील म्हणतात आणि काही भागात बाजरीचे सांडगे देखील म्हणतात। करायला तर म्हणजे थोडीशी मेहनत तर आहे, पण खायला इतकी चविष्ट आहे ना, हे कैरी बरोबर किंवा शेंगदाण्याबरोबर खाल्ले जातात। एकदा तुम्ही बनवून ठेवले ना की 2 वर्ष तरी हवाबंद डब्यात छान टिकतात। फक्त उन्हामध्ये चांगले वाळवून घ्यायचे आणि तेलामध्ये टाकल्यानंतर हे दुप्पट फुलतात। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता। या खारवड्या आहे ना, तुम्ही अशा पण न तळता सर्व करू शकता बरं का, किंवा असे तळून देखील तुम्ही खाऊ शकता। म्हणजे दोन्ही पद्धतीने हे खाता येतात। एकदा जर बनवायचे असेल ना, तर मेहनत असल्यामुळे 1 किलोची तरी कमीत कमी बनवावी। तर पाहू शकता मस्त अशा आपल्या इथे खारोड्या तयार आहेत। चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी ना 1 किलो बाजरी घेतलेली आहे। अतिशय टपोरी अशी निसून घेतलेली आहे बाजरी, चाळून निसून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं भरपूर असं पाणी। मी ही बाजरी जी आहे ना, ती 1 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। तुम्हाला जर बाजरीमध्ये जास्त घाण वाटली ना, तर 2 पाण्याने देखील तुम्ही चोळून अशी स्वच्छ बाजरी धुवून घ्यायची। आता वरचे जे पाणी आहे ना, ते काढून घेऊयात धुतल्यानंतर, म्हणजे टाकून देऊयात। आणि आता ह्यामध्ये नवीन फ्रेश स्वच्छ पाणी घालायचे आहे। भरपूर असे पाणी घालायचे यामध्ये। आणि आता आपण हे 10 ते 12 तासासाठी किंवा रात्रभरासाठी झाकून ठेवणार आहोत, म्हणजे भिजवून देणार आहोत। तर एवढाच टाइम आपल्याला ही भिजवून घ्यायची आहे। रात्री करत असाल तर रात्रभर भिजवा, किंवा सकाळी जर तुम्ही करत असाल तर 10 ते 12 तासासाठी भिजवायची। आता तुम्ही पाहू शकता इथे 10 ते 12 तासानंतर मस्त बाजरी जी आहे ना, ती फुललेली आहे आणि मस्त अशी भिजली गेलेली आहे। आता आहे ना, भिजवलेल्या पाण्यामध्येच आहे ना, परत ही बाजरी छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आपल्याला व्हिडिओ दिसते त्याप्रमाणे। आणि हे पाणी जे आहे ना, आपल्याला ते काढून टाकायचं आहे। यातील पाणी काढून टाकल्यानंतर परत मी 1 पाण्याने ही बाजरी स्वच्छ धुवून घेतली आणि परत त्यातले पाणी काढून टाकले। आता पुढची स्टेप काय करायची आहे पहा। एखादी प्लेट घेतली, कोणतीही प्लेट तुम्ही इथे घेऊ शकता। त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे सुती कपडा। तर पहा अशा प्रकारे ह्यावर प्लेटवर सुती कपडा पसरवून घ्यायचा आणि ही जी बाजरी आहे ना, ती ह्यावर अशा प्रकारे घालून घ्यायची। म्हणजे सर्व पाणी मी काढून टाकलेलं आहे, पण थोडंसं पाणी तरी ह्यामध्ये शिल्लक राहतच। तर सर्व बाजरी आता ह्यामध्ये टाकल्यानंतर आपण ही बाजरी ना बांधून ठेवायची आहे, कारण आपल्याला ह्या बाजरीला आहे ना मोड आणायचे आहे। मोड आणल्यामुळे ही बाजरी खाण्यासाठी अधिकच पौष्टिक अशी होते आणि याची टेस्टही खूपच छान लागते। बाजरी घातल्यानंतर आता आपण याची पुडसुंडी बांधून घेऊयात। बाजरीला आता मोड आणण्यासाठी परत आपण ही 10 ते 12 तास अशीच ठेवणार आहोत, म्हणजे बाजरीला आपल्या छान असे मोड येतील। तर पहिले बाजरी आपल्याला भिजवून घ्यायची आहे 10 ते 12 तास। त्यानंतर अशा प्रकारे 10 ते 12 तास परत आपल्याला बाजरीला मोड आणून घ्यायचे आहे। आता 10 ते 12 तासानंतर मी तुम्हाला दाखवते की बाजरीला आपल्या कसे मोड आलेले आहेत। तर तुम्ही पाहू शकता, तर हे जे व्हाईट दिसतंय ना, जवळून देखील मी तुम्हाला दाखवते पहा। तर अशा प्रकारे बाजरीला छान प्रकारे मोड येतात, म्हणजे ही आपली जी बाजरी आहे ना, ती अधिकच पौष्टिक अशी तयार होते। आता पुडसुंडीमधून बाजरी मी कटोऱ्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही भरडून घ्यायची आहे। घरीच आपण मिक्सरवर ही भरडून घेणार आहोत, कारण आपण आहे ना कमी प्रमाणात हे खारवडे बनवतो। तुम्हाला जर हे खारवडे 1 किलो किंवा 2 किलो प्रमाणात बनवायचे असेल ना, तर तुम्ही अशा प्रकारे घरीच मिक्सरवर हे दळू शकता। जास्त खारवडे बनवायचे असेल तर चक्कीतून तुम्ही याचं पीठ तयार करून आणा। आता पीठ पण पहा आपल्याला कशा प्रकारे भरडायचं आहे। तर आपण मिक्सर जेव्हा लावतो ना, जेवढं ह्यामध्ये बसल तेवढी बाजरी घालून घ्यायची आणि मिक्सरला आपल्याला चालू बंद करत अशा प्रकारे जाडसर आपल्याला ही बाजरी जी आहे ना, म्हणजे बाजरीची भरड तयार करून घ्यायची आहे। म्हणजे आपला असा रवा असतो ना, त्या प्रकारेच आपल्याला ही भरड तयार करून घ्यायची आहे। जास्त असं बारीक वाटायची नाही बरं का, नाहीतर मग काय होतं, हे खारवडे बनल्यानंतर आहे ना, ते असे घशाला चिकटतात। त्यामुळे अशा प्रकारे जाडसर आपल्याला हे बाजरीचे पीठ हवे आहे। अशा प्रकारे सर्व बाजरी जी आहे ना, ती आपल्याला दळून घ्यायची आहे, म्हणजे बाजरीची भरड तयार करून घ्यायची आहे। आता तुम्ही पाहू शकता पीठ पहा, अशा प्रकारे मी 1 किलो बाजरीचे तयार करून घेतलेले आहे। आता आपल्याला एक पातेले घ्यायचे आहे मोठं, तर त्यामध्ये ही जी भरड आहे ना बाजरीची, ती घालून घ्यायची। आता यामध्ये घालायचं भरपूर असं पाणी आणि ही जी भरड आहे ना, ती छान एखाद्या चमच्याने किंवा झाऱ्याने
तुम्ही मिक्स करून घेऊ शकता। पहा, असं एकदा मिक्स करायचं। मिक्स केल्यानंतर 2 ते 3 मिनिट हे पातेलं अजिबात हलवायचं नाही बरं का, असंच आपल्याला स्थिर होऊ द्यायचं आहे। 3 मिनिटानंतर आता तुम्ही इथे पाहू शकता बरं का, भाजीचे जे सालपटा असतात ना ते वर आलेले आहे। आता ना एखादं पातेलं घ्यायचं आणि एकदम आल्हाद आहे ना आपल्याला हे वरचे जे सालपटाचं पाणी आहे ना ते काढून घ्यायचं, जसं व्हिडिओमध्ये दिसते ना त्याप्रमाणे। बाजरीची भरड यायला लागली ना मग थांबायचं। तर इथे आता बाजरीची भरड यायला लागलेली आहे। आता हे जे पातेल्यामधलं पाणी आहे ना ते आपण टाकून देऊयात। आता परत आहे ना आपण यामध्ये घालायचं भरपूर असं पाणी। परत एकदा उलटण्याने ना हे खालपासून हलवून घ्यायचं एकदा, आणि हे हलवून झाल्यानंतर आहे ना 2 ते 3 मिनिट परत पाण्याला किंवा पातेल्याला अजिबात हात लावायचा नाही। तर असंच पातेलं आपल्याला हे ठेवायचं आहे। तर उरलेली देखील सालपट याने वर येतात। 3 मिनिटांनी परत पाहू शकता आता ही सालपट देखील आपल्याला वर आलेले जे पाणी आहे ना ते आपल्याला त्याच पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे। तर आपण ही प्रोसेस जी आहे ना ती 2दा करायची आहे, म्हणजे मी 2दा केलेली आहे ही प्रोसेस। बाजरीची भरड यायला लागले की थांबायचं आणि पातेलं हे टाकताना अजिबात जास्त हलवायचं नाही। हे देखील पाणी आता आपण टाकून देऊयात। आता पुढची स्टेप, आता काय करायचं आपल्याला ह्यामध्ये ना भरपूर वरपर्यंत पाणी घालायचं आहे आणि ही आपल्याला भरड जी आहे ना 10 ते 12 तासासाठी आंबवून घ्यायची आहे। तर आता 12 तासांनी मी तुम्हाला दाखवते। तर पाहू शकता वर जी आलेली आहे ना ही तांब आहे। तर ही तांब जी आहे ना ती आपल्याला काढून घ्यायची, अजिबात पातेलं हलवायचं नाहीये। अगदी आल्हाद जे आहे ना ते आपल्याला हे वरचं पाणी काढून घ्यायचं आहे। याला मेहनत आहे बरं का, पण खाण्यास हे खूपच चविष्ट असे लागतात। त्यामुळे कमीत कमी ना 1 किलोचे तरी बनवायचे हे बनवायच्या वेळेस, कारण एवढी सर्व आपल्याला कृती करावी लागते यासाठी। आता वरचं पाणी काढून घेतलेलं आहे, भरड यायला लागली ज्वारीची की थांबायचं। आता हे पातेल्यातलं जे पाणी आहे ना ते आपण टाकून देऊयात आणि हे पातेलं एकदा आपल्याला ना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर आता मी तुम्हाला कशासाठी धुवायचं ते सांगते। तर हे पाहू शकता तुम्ही इथे पहा, तर आपल्याला आहे ना हा चीक भेटलेला आहे बाजरीचा, पाहू शकता तुम्ही। तर आता आपल्याला आहे ना ज्या पातेल्याने आपण ते पाणी फेकून दिलं ना तर त्या पातेल्यामधूनच मी हे मोजून घेणार आहे किती चीक आहे हा। एकदा चमच्याने ना हे असं खालून पूर्ण हलवून घ्यायचं, म्हणजे आपल्याला चीक मोजायला आहे ना हा सोपा जाईल यासाठी। कोणत्याही पातेल्याने तुम्ही हा चीक मोजून घेऊ शकता। तर मी एक पातेलं घेतलेलं आहे जे आपण पहिले वापरलं होतं तेच, तर ते पूर्ण पातेलं भरून एकदम भरून माझा हा चीक भरलेला आहे। याच पातेल्याने आपल्याला पाण्याचं देखील प्रमाण घ्यायचं आहे। त्यामुळे हा जो चीक आहे ना तो मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि एवढंच पातेलं पूर्ण भरून आपल्याला घ्यायचं आहे पाणी। एक पातेल्यासाठी 1 पातेलं पाणी, म्हणजे तुमचा जेवढा चीक भरेल ना तेवढंच आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा आहे। आता यामध्ये पुढचे साहित्य मी तुम्हाला दाखवून घेते काय काय घालायचं आहे। 3 गड्ड्या इथे लसूण सोलून घेतलेला आहे, 7 ते 8 हिरवी मिरची घेतलेली आहे, तिखटेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, कोथिंबीर घेतलेली आहे, मीठ घेतलेला आहे आणि 2 चमचे जिरे घेतलेले आहे। आता यामध्ये मीठ सोडून आहे ना जिरे सहित सर्व साहित्य आपल्याला मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचं। तर मिक्सरला आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। जिरे पण यामध्ये घालून घ्यायचे, म्हणजे मिक्सरला भरडले गेले की त्याची चव अजून छान लागते, यासाठी फक्त मीठ मी यामध्ये घातलेलं नाहीये। आता इथे ना मी याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही आपले इथे वाटण तयार आहे। आता पुढची स्टेप पाहूयात। तर कोणतंही तुम्ही जाडबुडाचं इथे पातेलं घ्यायचं आहे बरं का। आता आपल्याला हा जो चीक आहे ना तो शिजवून घ्यायचा आहे। यासाठी एक पातेलं जे पाणी घेतलेलं होतं ना ते ह्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते लगेच यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्याला जर थोडं चिकटलं असेल तर जे पाणी यामध्ये घातलेलं ना तेच त्यामध्ये घालायचं मिक्सरमध्ये आणि परत त्यामध्ये टाकून द्यायचं, म्हणजे मिक्सर देखील आपला साफ होतो। आता साहित्यामध्ये काय राहिलेलं होतं, मीठ, तर लगेच चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं। मीठ वाळवणाच्या पदार्थामध्ये बेतानेच घालायचं बरं का, कारण वाळल्यानंतर पदार्थ जर खारट झाला ना तर तो अजिबात खावासा वाटत नाही यासाठी। आता गॅस जो आहे ना तो फुल फ्लेमवर आहे। ह्याला आहे ना चांगली आपल्याला दणकून खळखळून उकळी काढून घ्यायची आहे। तर लवकर उकळी यावी यासाठी मी ह्यावर प्लेट ठेवली होती। असं प्लेट ठेवलं ना तर लवकर पाण्याला उकळी येण्यास मदत होते। आता पाहू शकता तुम्ही मस्त ह्याला आहे ना उकळी आलेली आहे। आता लगेच आता आपल्याला जो चीक आपण होता ना एका भांड्यामध्ये काढलेला तो ह्यामध्ये घालून घ्यायचा आणि लगेच लाटण्याने किंवा पळीने देखील तुम्ही हे हलवू शकता। गॅस कुठेही कमी केलेला नाहीये बरं का, लगेच आपल्याला हलवायचं, म्हणजे ह्यामध्ये ना गाठी गुठ्या अजिबात तयार होणार नाहीत
आता तुम्हाला जरी मिश्रण हे पातळ वाटत असले ना, हळूहळू जसं जसं हे शिजत जाते ना, तसं तसं हे घट्ट होते. गॅस कुठेही कमी करायचा नाही आपल्याला आणि पातेलं सोडून कुठेही जायचं नाही. इथंच आपल्याला हे मिश्रण होईपर्यंत थांबायचं आहे. आता चीक घातल्यानंतर ह्यामध्ये ना 10 मिनटं तरी आपल्याला गॅस मोठ्या आचेवरच म्हणजे फुल फ्लेमवरच ठेवायचा आहे. ह्याला छान आहे ना अशी उकळी आली पाहिजे, म्हणजे 10 मिनटात आहे ना हे छान मिश्रण आहे ना घट्ट होण्यास आपली मदत होते. आणि कंटिन्यू असं आहे ना पळीनं हलवत राहायचं, म्हणजे ह्यामध्ये गाठीगुठळ्या देखील तयार होणार नाही आणि मिश्रण देखील खाली लागणार नाही यासाठी. आता चीक घातल्यानंतर 10 मिनिटांनी तुम्ही पहा, पहिल्यापेक्षा मिश्रण जे आहे ना ते घट्ट झालेलं आहे. तर आता हळूहळू अजून ते घट्ट होत जाणार आहे. तर एकूण जर म्हटलं ना, आपण चीक ह्या पाण्यामध्ये सोडल्यानंतर 40 मिनिटे तरी आपल्याला हे मिश्रण जे आहे ना ते छान शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही जर हे मिश्रण छान शिजवलं नाही ना, तर काय होतं, जेव्हा तुम्ही सांडगे घालता तेव्हा सांडगे तर चांगले पडतात, पण नंतर त्याचा आहे ना पूर्ण भुगा होऊन जातो. त्यामुळे हे पीठ, हे मिश्रण व्यवस्थित चांगल्या प्रकारे शिजवणे खूप महत्त्वाचे आहे. मिश्रण घातल्यानंतर 10 मिनिटं आपण फुल फ्लेम ठेवली होती. आता 10 मिनिटांनंतर असं मिश्रण घट्ट झालं ना, की लगेच फ्लेम जी आहे ना ती मध्यम आचेवर करायची आहे आणि मधून असं पळीने हलवत राहायचं, म्हणजे खालून सर्व साईडने हे मिश्रण जे आहे ना ते व्यवस्थित असं शिजलं जाईल यासाठी. आता चीक टाकल्यानंतर 10 मिनिटांनी ना एकदा हलवून ह्यावर अशा प्रकारे प्लेट ठेवायची आणि गॅस आहे ना आपल्याला आता मंद करायचा आहे एकदम, म्हणजे मंदपेक्षा थोडासा किंचित जास्त ठेवला तरी चालेल बरं का. आणि आता त्यानंतर 10 मिनिटांनी म्हणजे टोटल 20 मिनिटांनी आपण पाहूयात. तर पहा, परत एकदा असं खालून मस्त तळापासून हलवून घ्यायचं बरं का हे, आणि परत एकदा आपण यावर 10 मिनिटं झाकण ठेवणार आहोत. परत सांगते तुम्हाला, 10 मिनिटं आपण आहे ना मध्यम आचेवर फुल फ्लेमवर जे आहे ना ते मिश्रण शिजवलं होतं. त्यानंतर हलवून आपल्याला आहे ना गॅस अगदी कमी करायचा, त्यावर प्लेट ठेवायची आणि परत 10 मिनिटासाठी शिजवायचं. त्यानंतर परत एकदा काढायचं आणि हलवायचं. त्यानंतर परत प्लेट ठेवायची आणि परत 10 मिनिटासाठी शिजवायचं. चीक यामध्ये टाकल्यापासून झाले 30 मिनिट. आता 30 मिनिटानंतर तुम्ही पहा, मिश्रण बऱ्यापैकी कमी झालेला आहे आणि मस्त असं चकाकी आलेली आहे बरं का मिश्रणाला, तुम्ही पाहू शकता. परत एकदा मी हलवून घेते आणि फक्त आता आहे ना 10 मिनिटासाठी अजून शिजवून घेते. म्हणजे टोटल आपण चीक टाकल्यापासून हे जे मिश्रण आहे ना ते आपल्याला 40 मिनिट शिजवायचं आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. पळीने असं टाकून बघायचं, तर अजून पूर्ण बंच पडत नाही आहे डायरेक्ट पळीतून, त्यामुळे 10 मिनिटं तरी आपल्याला हे शिजवून घ्यावं लागणार आहे. अजून 10 मिनिटे शिजवून घेतल्यानंतर म्हणजे टोटल आपण ह्यामध्ये चीक टाकल्यानंतर 40 मिनिटे आपल्याला हे शिजवून घेतल्यानंतर आता पाहू शकता एकदम बंच आहे ना असं पडत आहे. मिश्रणाला देखील आहे ना मस्त अशी चकाकी आलेली आहे आणि पळीतून बंच पडत आहे, पाहू शकता पूर्ण. तर आपलं हे पीठ आहे ना आता छान शिजलं गेलेलं आहे. आणि आता आपण लगेच आहे ना, मी हे परातीमध्ये काढून घेते पूर्ण पीठ बरं का. आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे. तुम्ही थोडं थोडं घेऊन आहे ना ताटलीत देखील थंड करून टाकू शकता बरं का, पण मी एकदम पीठ आहे ना परातीमध्ये काढून घेणार आहे. तर इथे परात घेतलेली आहे मी, गॅस बंद केलेला आहे. आता हे जे आहे ना शिजलेला चीक म्हणा तुम्ही, तर हे ना आपण काढून घेऊयात या परातीमध्ये काढल्यानंतर ना असं पळीनं हलवायचं, म्हणजे लवकर मिश्रण थंड होण्यास मदत होईल. 20 मिनिटाचा तरी टाईम लागतो हे थंड होण्यासाठी. आणि थंड झाल्यानंतर हे जे आहे ना ते अजूनच घट्ट होतं, त्यामुळे सांडगे टाकायला आपल्याला अतिशय सोपं जातं. आता तुम्ही 20 ते 25 मिनिटानंतर इथे पाहू शकता बरं का, एका वाटीमध्ये मी पाणी देखील घेतलेलं आहे. पाण्याचा हात लावून आपण हे सांडगे जे आहे ना खारवडे ते घालणार आहोत. तर इथे पीठ थंड देखील झालेलं आहे. आता आपण हे ना कोमटच आहे, थोडंसं जास्त थंड झालेलं नाही आहे. आता पहा, असं आपल्याला सांडगे याचे तोडून घ्यायचे आहे. एक पॉलिथिन मी अंथरलेला आहे मोठाच्या मोठा. आता एक एक करून आपण आहे ना हे सांडगे घालून घेऊयात. तर दरवेळेचे आपण जे डाळीचे सांडगे घालतो ना, तर त्यापेक्षा हे सांडगे जे आहे ना ते मोठे घालायचे आहे, कारण ते भाजीमध्ये जाऊन डाळीचे सांडगे मोठे होतात. पण हे सांडगे ना आपण तळून खाणार आहोत, त्यामुळे घालतानाच हे ना डबल डाळीच्या सांडग्याच्या घालायच्या आहे. हाताला जर पीठ चिटकत असेल ना, तर मधून पाण्याचा हात लावायचा, म्हणजे छान असे सांडगे आपले घातले जातात. आता मला जर म्हटलं ना, तर मी एकटी आहे, तर मला आहे ना 1 ते सव्वा तासाचा टाईम लागलेला आहे बरं का हे सर्व सांडगे घालण्यासाठी. तर पाहू शकता असे मोठे मोठे सांडगे घालायचे. तर 1 किलोमध्ये माझे एवढे सांडगे घालून झालेले आहे, पाहू शकता तुम्ही. 1 दिवस तरी मी फॅन खाली वाळवणार आहे आणि त्यानंतर 2 दिवस ह्याला छान कडकडीत ऊन दाखवून घ्यायचं आहे, म्हणजे हे जे सांडगे आहे ना ते वर्षभरासाठी
टिकेल। आता ना एक दिवस फॅन खाली आणि 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त आपल्या ह्या खारोड्या तयार झालेल्या आहेत। ह्याला मेहनत जरी असली ना तर खाण्यास हे खूपच चविष्ट अशा लागतात। अशा कच्च्याच तुम्ही देखील खाऊ शकता बरं का। हे शेंगदाण्याबरोबर किंवा कैरीबरोबर खाल्ल्या जातात। अशा देखील खूप कुरकुरीत लागतात बरं का। किंवा ज्यांना अशा आवडत नसेल ना त्यांनी तळून खायच्या। आता यातील थोड्याशा आपण ना तळून देखील पाहणार आहोत। तर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल चांगलं गरम करून घ्यायचं। त्यानंतर ह्यामध्ये या खारोड्या घालायच्या। तर पाहू शकताय ना ह्या दुप्पट फुलतात तेलामध्ये गेल्यावर आणि अजूनच कुरकुरीत होतात खाण्यासाठी। तर पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। आता ह्या काढून घेऊयात आपण। माझा व्हिडिओ पूर्ण पाहत असलेल्या ताईंनो किंवा दादांनो त्यांच्यासाठी कशी वाटली रेसिपी नक्कीच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा बरं का। जे नवीन असतील त्यांनी लगेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ पोस्ट करेल ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील बरं का। त्यामुळे तुमचा एक लाईक सबस्क्राईब आमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे। त्यामुळे नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का। आता हे बाजरीचे सांडगे खारवड्या पहा तुम्ही मस्त अशा झालेल्या आहे आणि खाण्यास इतक्या कुरकुरीत अशा लागतात ना, तुम्ही एकदा बनवल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही। पीठ बनवण्यापासून ते शेवटपर्यंत खारवड्या बनवण्यापर्यंत मी सर्व कृती या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेली आहे बरं का। त्यामुळे अशा प्रकारे खारवड्या नक्की बनवून पहा। कशा झाल्या हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।